मंत्रालयातील 3 तासांच्या बैठकीत अनेक मागण्या मान्य, मात्र आंदोलनावर अंतिम तोडगा नाहीच. आज आंदोलक लोणीकडे कूच करणार. नमस्कार, संगमनेर लाईव्हमध्ये आपले स्वागत. आता बातमी सविस्तर पाहू. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी निघालेल्या किसान सभेच्या लाँग मार्चचा आज तिसरा दिवस असून आंदोलकांचा निर्धार अधिकच पक्का झाला आहे. गुरुवार 26 फेब्रुवारी रोजी सकाळी किसान सभेचे राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी संगमनेरमध्ये दाखल झाले असून मागण्या मार्गी लागल्याशिवाय माघार नाही असा आक्रमक पवित्रा संघटनांनी घेतला आहे. लाँग मार्चच्या तिसऱ्या दिवशी किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काउन्सिल सदस्य उद्धव पौळ, दीपक लिपणे, अमोल वाघमारे, जितेंद्र चोपडे, धर्मा शिंदे आणि अशोक थोरात यांसह राज्यातील अनेक पदाधिकारी संगमनेरमध्ये पोहोचले आहेत. या आंदोलनाला स्थानिक पातळीवर बांधकाम फेडरेशनचे नंदू डहाणे, शिव आर्मीचे दत्ता ढगे, आशिष पडवळ आणि राष्ट्रसेवा दलाचे रजत औसक हे सहकार्य करत आहेत. बुधवार 25 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत अनेक मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असली तरी काही महत्त्वाचे प्रश्न अद्याप अनिर्णित आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी आंदोलकांनी आपला लढा सुरूच ठेवला आहे. आज दुपारी जेवण झाल्यानंतर हा लॉग मार्च लोणीच्या दिशेने रवाना होईल. आजचा मुक्काम निझर्णेश्वर येथे नियोजित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागण्यांबाबत आम्ही ठाम आहोत. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, असे डॉक्टर अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव साबळे, एकनाथ मेंगाळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात होणाऱ्या बैठकीकडे लागले असून यातून काय मार्ग निघतो की आंदोलन अधिक तीव्र होते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. धन्यवाद.